आज दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, त्यावर एक नजर टाकूयात। पहिली महत्त्वाची आणि सगळ्यांचंच लक्ष असणारी बातमी म्हणजे हर्षवर्धन पाटील तुतारी कधी हाती घेणार याकडे। आज हर्षवर्धन पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची चर्चा आहे। 10 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत। हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत, त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजप सोडून आता तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। तर दुसरीकडे 14 वर्षांनंतर राहुल गांधी 2 दिवसांच्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा पश्चिम महाराष्ट्रातला हा दुसरा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। या दौऱ्यामध्ये कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सुद्धा राहुल गांधी करणार आहेत। तर राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला सुद्धा राहुल गांधी भेट देणार आहेत। तर तिसरं लक्ष वेधणारी बातमी आहे ती म्हणजे आज पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयामध्ये होणार आहे। या आठवड्यातली सलग दुसरी मॅरेथॉन बैठक आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं निर्णयाचा धडाका लावलाय। कॅबिनेटमध्ये विविध घटकांना खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल।